वाटतं आता की बुवा येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी आमदार म्हणून कोण निवडून येईल? अमोल निवडून येतील. याचं कारण असं आम्ही 2019ला अपक्ष उमेदवारी केलेली होती. 73,615 मध्ये कुठलाही पाठिंबा नसताना यांनी किशोरप्पांनी 3 पक्ष एकत्र घेऊन यांनी उमेदवारी केली. फक्त 1500 मतांनी निवडून कसं काय आले ते. दुसरा विषय असा आहे 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे अमोल शिंदे आता 2024 महत्वाचं की 2024ची निवडणूक आता येऊ शकते. 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे मतदार कोणाला निवडून देतील आपण एका मिनिटात प्रत्येकाचं उत्तर देऊ. तुम्ही आमदार म्हणून कोणाला निवडून देणार? किशोरप्पा पाटील काहीतरी करणार. किशोरप्पा पाटील वैशालीताई यांना निवडून देतील हे म्हणतात. किशोर पाटील वैशालीताई सूर्यवंशी शिवाय विलास नाही पाचोऱ्याला. वैशालीताई सूर्यवंशी त्यांची ओरिजिनल वारस वैशालीताई सूर्यवंशी. तात्यांची मुलगी वैशालीताई पाटील अमोल शिंदे भाजपाचे अमोल भाऊ शिंदे हेच निवडून येतील. मागच्या वेळेस अमोल भाऊ शिंदे फक्त 1500 मतांनी बरोबर. अमोल भाऊ शिंदे दिलीप भाऊ आमदार म्हणणार. नमस्कार, मी मनीष. मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुंबई तकची टीम आज पाचोरा शहरात पोहोचलेली आहे. महाराष्ट्रातला पाचोरा भडगाव हा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पाचोरा मतदारसंघाच्या मध्ये आज प्रॉपर पाचोरा शहरात आम्ही आत्ता उभे आहोत. आपल्याच बाजूला शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पाचोरा शहरातला एक महत्त्वाचा चौक आहे. पाचोरा शहरातली जर आपण ओळख करून घ्यायची म्हटली तर 1995 पर्यंत या ठिकाणी ओंकार वाघ हे राष्ट्रवादीचे 5 वेळेस आमदार राहून चुकलेले आहेत. 1999 मध्ये तात्या पाटील हे शिवसेनेकडून सतत 2 वेळेस आमदार राहिलेले आहेत. 2009 नंतर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ हे या ठिकाणी आमदार झालेत. 2014 नंतर आतापर्यंत सतत 2 वेळेस किशोर पाटील हे आमदार या ठिकाणी प्रस्थापित आहेत. सध्या ते शिंदे सेनेत असून मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून मानवले जातात. अशाच परिस्थितीत पाचोरावासी आपल्यासोबत आहेत. पाचोरा शहराच्या पाचोरा मतदारसंघाच्या काय काय समस्या आहेत हे आता आपण संपूर्ण मतदारसंघातील जागरूक जनता या ठिकाणी आहे जाणून घेऊया. नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. काय नेमकी म्हणणं आहे तुमचं की पाचोरा मतदारसंघात आतापर्यंत किती कामं झाली आणि काय व्हायला पाहिजे होती? पाचोरा मतदारसंघात आतापर्यंत इतकी कामे झालीत की मागील 50 वर्ष जितकी कामं एकाही आमदाराला जमली इतकी माननीय आमदार साहेबांनी या पाचोरा शहरात, भडगाव तालुक्यात, पाचोरा तालुक्यात, दोन्ही तालुक्यात केलेली आहे. इतकी कामे आजवर आम्ही बघितलेली नव्हती. एखाद्या मंत्र्याला लाजवेल इतकी कामं आमदार साहेबांनी या तालुक्यात, दोन्ही तालुक्यांमध्ये केलेली आहे. एखाद्या मंत्र्याला लाजवेल इतकी कामं या ठिकाणी आमदार किशोर पाटलांनी केलेली आहेत असंच काहीसं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं की बाबा पाचोरा मतदारसंघामध्ये आतापर्यंत तुम्ही राहता, तुम्ही इथले मतदार आहात, काय वाटतंय तुम्हाला की बाबा पाचोरा मतदारसंघात अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला? अजून ही जी विकास कामं आहे फक्त रस्ता झाला, गटारी झालं म्हणजे विकास कामं होत नाही. रोजगाराचा प्रश्न जो आमदार साहेबांनी सांगितला होता तो रोजगाराचा प्रश्न अजून भेटलेला नाही आहे. त्यांनी MIDCचं आश्वासन दिलेलं होतं ते त्यांनी काही पूर्णत्वात नेलेलं नाही आहे. भडगाव तालुक्यात ते MIDC आणणार होते, तो विषय मिटलेला नाही. म्हणजे विकास कामं झाली म्हणजे त्याच्यावर फक्त हे होतो, आर्थिक विकास होतो तो फक्त कोणाचा होतो? ठेकेदाराचा होतो आणि काही कमिशनवाल्यांचा होतो. जनतेचा विकास होत नाही. जनतेला जर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल तर मग असे काहीतरी उद्योग उभे करावे लागतील. हा महत्त्वाचा विषय. आणि फक्त म्हणजे काम छोटं आणि दाखवायचं मोठं असं जास्त चाललेलं आहे. ही विकास कामं आहेत, ही पण फक्त ही एवढाच विकास मानला नाही जाऊ शकत. याच्यापेक्षा विकास हवा तो रोजगाराचा. रोजगाराची अपेक्षा आहे पाचोरा तालुक्याच्या तरुणांना, अपेक्षा आहे बेरोजगारांना, अपेक्षा आहे आमदारांकडून, ही अपेक्षा आहे. निश्चितच पाचोरा येथील नागरिक काही यांचं म्हणणं आहे की बा पाचोरा शहरात विकास तर झालेला आहे परंतु रोजगार या शहरात नाही आहे. MIDCची घोषणा झाली पण अद्यापपर्यंत इथे MIDC आलेली नाही आहे. नेमकं काय म्हणाल आता? पाचोरा शहरात रोजगार नाही आहे असं काही जणांचं म्हणणं पडलं आहे. पाचोरा शहरात काय वाटतंय तुम्हाला, अजून काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे? पाचोरा शहरामध्ये आजपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की विकास झाला पण आम्हाला तर काही असा विकास दिसत नाही. रस्ते सोडले तर बाकीचं ठोस काम पाचोरा तालुक्यामध्ये आमदारांनी आजपर्यंत कोणतंही केलं नाही. की असं जनतेला दिसणारं
ओंकारप्पा असतील, केमबापू असतील यांनी धरणाचे कामं जसे ज्याप्रमाणे केले त्याप्रमाणे यांनी असं ठोस काम एकही केलं नाही. यांनी जे शब्द दिले होते ते आजपर्यंत पाळले नाही. त्याच्यामुळे या पाचोरा तालुक्यात असं ठोस काम या आमदारांच्या माध्यमातून झालेलं नाही. आणखी काय अपेक्षा आहे तुम्हाला की बा या आमदारांकडून आणखी नेमकी काय काय व्हायला पाहिजे? रोजगार उभा राहायला पाहिजे, तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे. तसं काही या तालुक्यामध्ये दिसत नाही. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे अशीच काहीशी अपेक्षा आता या ठिकाणी लोक व्यक्त करत आहेत. काय म्हणाल तुम्ही की आता सतत 2 वेळेस आमदार राहिलेले आहेत किशोरप्पा पाटील या ठिकाणी, मतदारसंघात विकास कामं तर झालीत परंतु लोकांना रोजगार नाही आहे, काय म्हणाल? बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर खरं जे काम व्हायला पाहिजे होतं ते शेतीला पाणी पुरवलं गेलं पाहिजे होतं. आज आपण जर बघितलं तर कुठल्याच पिकाला योग्य हमीभाव नाही आहे. मागच्या वर्षी या सरकारने पीक विम्याचा मोठा आव आणला. हा तालुका दुष्काळ सदृश्य जाहीर झाल्यानंतरसुद्धा एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आली नाही. आणि हे सांगता आता हे लाडली बहीणचं जसं एक पोकळ आश्वासन दिलं लावलं तसंच ते पीक विम्याचंच मागच्या वर्षीसुद्धा होतं. आणि विकासाच्या नावावर फक्त गप्पा मारून चालत नाही तर त्या प्रत्यक्षात आणल्या गेल्या पाहिजे. अशा बऱ्याच घोषणा झाल्या. मैत्रीवाल्यांचं आश्वासन 5 वर्षाच्या अगोदर दिलं. आज एकाही मैत्रीवाल्याच्या खात्यात 1 रुपयासुद्धा अजूनपर्यंत आला नाही. वास्तविक आमदार साहेब मुख्यमंत्र्याच्या अगदी जवळचे माणसं आहे. सगळं त्यांच्या हातात आहे तरीसुद्धा मैत्रीवाल्यांचे पैसे अजूनही खात्यात जमा झालेले नाही. आमदार किशोर पाटील हे मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय मानले जातात परंतु हा शेतकऱ्यांचा देखील जिल्हा तालुका मानला जातो. शेतकरी देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी आहेत. पीक विम्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही असं काहींचं म्हणणं आहे. काय वाटतंय, पाचोऱ्यातल्या तुम्ही नागरिक आहात, काय अशी ठोस कामं तुम्हाला महत्त्वाची काय आवडली या ठिकाणची? खरं म्हणजे पाचोरा तालुक्यामध्ये जी खेडी आहेत ती भाकात झालेली आहेत. शेतीचा विकास झालेला नाही. आणि जे पाणंद रस्त्यांची योजना होती बऱ्याच ठिकाणी फक्त बोर्डावर ते रस्ते दिसतात पण प्रॉपर ते रस्ते झालेले नाहीत. म्हणजे शेतीसाठीचा विकास आमदार साहेबांकडून माझ्या मते शून्य झालेला आहे. शेतीसाठी काहीच केलेलं नाही. आणि फक्त शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये जे बोर्ड दिसतात त्याच्यावरचे काही कामं झाले आहेत, आम्ही त्याचं स्वागत करू. पण काही फक्त नावालाच त्या ठिकाणी बोर्ड आहेत आणि त्याच्यावर फक्त आकडेवारी काम झालेलं नाही. ते आम्ही पुराव्यानिशी तुम्हाला सांगू शकतो. निश्चितच या इथल्या नागरिकांनी आपलं परखड मत मांडलेलं आहे. आकडेवारी सांगते आणि बोर्डावरची जी कामं दाखवत आहेत त्याप्रमाणे प्रत्यक्षात तशी कामं झालेली नाही आहेत असं काहींचं म्हणणं आहे. दादा काय म्हणाल तुम्ही, आता तिथले तुम्ही नागरिक आहात, काय वाटतं तुम्हाला? या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आहेत पण तो शेतकऱ्यांसाठी कुठलाही विकास नाही. एक देखील शेतरस्ता या तालुक्यामध्ये नाहीत आणि शेतरस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना एवढ्या अडचणी समोर जावं लागतं आहे की त्यांना शेतीसाठी लागणारा प्रत्येक खर्च वाढतोय परंतु शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्लक्ष आहे. या तालुक्यामध्ये शेतकिसान सुपडा भादू पाटील पहिले आमदार, महाराष्ट्रातला आशिया खंडातला 1 नंबरचा शेतकिसान होता, हा कसा बंद पडला याचं उत्तर आमदार साहेबांनी आणि माजी आमदार साहेबांनी द्यायला पाहिजे. तर शेतकऱ्याकडे याकडे फार दुर्लक्ष आहे. त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये दारू, सट्टा, पत्ता, जुगार, बाफू, गांजा, चरस, वाळू माफिया भरमसाठ प्रमाणात झालेला आहे. यावर कंट्रोल कोणीही करत नाही. त्यासाठी आमदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. खून होतात या ठिकाणी पाचोऱ्यामध्ये, एका छोट्याशा मतदारसंघामध्ये खून होत आहेत. खून वाळू माफियांमध्ये इतकी जोरात चाललेले आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या तालुक्यामध्ये आमच्यासारखे सामान्य माणसं जगू शकत नाही भविष्यात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून मी आमदार साहेबांना सांगतो, महाराष्ट्र शासनाला देखील सांगतो की याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तहसील कार्यालय और रेशन कार्डसाठी 3-3 हजार रुपये घेतले जातात. काम होते. पगार संजय गांधी निराधार योजनेचे हातावरचे काम करणाऱ्या लोकांकडून 4-4 हजार रुपये मागितले जातात. का मागितले जातात? रस्त्याचा निर्णय बदलायचा असेल 10,000 रुपये. अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये झालेली आहे. एक फुकट काम कुठलंच होत नाही. त्यासाठी देखील आमदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे होतं. आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आमसभा झालेली नाही. कारण त्यांना माहीत आहे की आमसभा झाली म्हणजे सामान्य लोक त्यांचे प्रश्न मांडतील, त्याच्यामुळे ते आमसभा घेत नाही. दारू, सट्टा, पत्ता इतका झाला आहे. निवडणूक काळामध्ये प्रत्येक गावात दारू. माझ्या गावामध्ये ग्रामपंचायत असो, विकास सोसायटी असो, दूध सोसायटी असो, त्या ठिकाणी दारू येते. पैसे येतात, दारू येतात आणि दारू देऊन कोंबड्या खाऊन मतं घेतात. ही परिस्थिती या ठिकाणी अतिशय वाईट आहे. यापूर्वी बापूसाहेब केम पाटील होते, सुपडू अण्णा होते. त्यांना थोडं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या आणि विकास कामं करा, एवढंच मला सांगायचं.
जय जवान जय किसान. या ठिकाणी विकास तर झालेला आहे, परंतु भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे असं काहींचं म्हणणं आहे. आणखीन काही नागरिक माझ्या सोबत आहेत. काय वाटतंय तुम्हाला? बाबांनी जे म्हटलं आता की शेतकऱ्यांसाठी आमदार साहेबांनी काहीच केलं नाही. मी एक तालुका प्रमुख आणि एक शेतकरी पुत्र आहे. प्रत्येक गावाची जी गावात नदी आहे तिला प्रत्येक नदीला साठवण बंधारा माननीय किशोरप्पा साहेबांनी प्रत्येक गावाला टाकलेला आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. खडकदेवडा गावाला धरण आहे, तरी खडकदेवडा गावाच्या खाली निघाल्यानंतर लगेच साठवण बंधारा आहे. साठवण बंधारा आकाशासाठी हा साठवण बंधारा आकाशासाठी शेतकऱ्यांसाठीच आहे बाबा. हा काही त्या आमदार साहेबांच्या घरासाठी नाही, तिथल्या रहिवासी शेतकऱ्यांसाठीच. आदरणीय आप्पा साहेब ऐका ना आदरणीय एक मिनिट ऐकून घ्या. प्रत्येक गावाला साठवण बंधारा होऊन प्रत्येक गाव एक शेतकरी आज जीवित झालेला आहे. आणि बाबा जे म्हणतात साठवण आपले रस्ता शेतरस्ता, तर शेतरस्ता एक आतापर्यंत आप्पा साहेबांनी कमीत कमी काहीतरी मला वाटतं 200 का 150 किलोमीटर पाचोरा 250 किलोमीटर मंजूर आहे. मात्र आपणच शेतकरी आहे. आपला जो रस्ता होतोय आपल्या शेतांसाठीच होणार आहे. मात्र आपण 1 फूट सुद्धा जागे मागे सरकायला तयार नाही. आणि शासनाचा निर्णय की रस्ता कमान 20 फूट झाला पाहिजे, 2-2 फुटाच्या आजूबाजूला चाऱ्या झाल्या पाहिजे. कोणता शेतकरी बांध देतो आपला तुम्ही सांगा. आम्ही कमीत कमी लोकांच्या रावण्या करून आमच्या गावात जारगावमध्ये रस्ता मंजूर होऊन 6 महिने झाले. मी थोडक्यामध्ये साठवण बंधारे आणि रस्ते इथल्या आमदारांनी केले, सर्वच कामं केले. आणि जे बोर्ड लागले ज्या गावात जे बोर्ड लागले एका मायच्या लालने सांगावं की हे काम झालं नाही बा. कोणीतरी 2-4 लोकांनी यायचं आणि कोणीतरी काहीतरी सांगायचं. या ठिकाणी जी कामं झालेली आहेत ते या ठिकाणी सांगितलेली. उत्तर या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. प्रस्थापित जे आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांनी सत्ता कामं केलेली आहेत, परंतु आता या ठिकाणी माझ्या गावात आप्पासाहेबांनी यापूर्वी देखील आणि आज देखील किमान 10 बंधारे झालेले आहेत. 10 बंधाऱ्यांमध्ये एकच बंधारा चांगला आहे, बाकी सगळे लीक आहेत. माझ्या गावात एक देखील शेतरस्ता झालेला नाही. आणि हे म्हणतात की शेतकरी शेतरस्ता करू देत नाही. शेतकरी शेतरस्ता करू देत नाही. एक मिनिट. शहरामध्ये विकास कामं झालेली आहेत, काही ठिकाणी त्यांचे पाटबंधारे बांधले गेलेले आहेत, वाटचाऱ्या बांधल्या गेल्या आहेत, परंतु काही जणांचं म्हणणं आहे की वस्तुस्थिती तशी नाही आहे. आता आम्ही पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आहोत. दोघेही बाजूच्या लोकांच्या काही ठिकाणचे वेगवेगळे विचार पडत आहेत. आता या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना एक संधी देतो आहोत की आतापर्यंत 2 वेळेस तुम्ही सलग 2 वेळेस इथल्या आमदारांना निवडून दिलंय. आता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमदार म्हणून कोणाला निवडून देणार? निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर पाचोरा मतदारसंघामध्ये बघू शकता की संपूर्ण या ठिकाणची जनता या ठिकाणी आलेली आहे. आपण प्रत्येकाला एक प्रश्न विचारूया. तुम्हाला काय वाटतं आता की बुवा येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी आमदार म्हणून कोण निवडून येईल? अमोल निवडून येतील. याचं कारण असं आम्ही 2019ला अपक्ष उमेदवारी केलेली होती. 73,615 मध्ये कुठलाही पाठिंबा नसताना यांनी किशोरप्पांनी 3 पक्ष एकत्र घेऊन यांनी उमेदवारी केली. फक्त 1500 मतांनी निवडून कसं काय आले ते. आणि दुसरा विषय असा दुसरा विषय आहे 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे अमोल शिंदे आता 2024 महत्वाचं की 2024ची निवडणूक आता येऊ शकलेली. 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे मतदार कोणाला निवडून देतील? आपण 1 मिनिटात प्रत्येकाचं उत्तर देऊ. तुम्ही आमदार म्हणून कोणाला निवडून देणार? किशोरप्पा पाटील. किशोरप्पा पाटील. किशोरप्पा पाटील. वैशालीताई
वैशालीताई यांना निवडून देतील हे म्हणतात किशोर पाटलांना निवडून देतील. वैशालीताई सूर्यवंशी वैशालीताई सूर्यवंशी शिवाय विलास नाही पाचोऱ्याला. वैशालीताई सूर्यवंशी आरो तात्यांचे ओरिजिनल वारस वैशालीताई सूर्यवंशी. आरो तात्यांची मुलगी वैशालीताई पाटील. अमोल भाऊ शिंदे. भाजपाचे अमोल भाऊ शिंदे. अमोल भाऊ शिंदे एक निवडून येतील. मागच्या वेळेस अमोल भाऊ शिंदे फक्त 1500 मतांनी परवा. अमोल भाऊ शिंदे. अमोल शिंदे. अमोल भाऊ शिंदे. दिलीप भाऊ आमदार म्हणणार. 100 गोष्टाची एक गोष्ट. सगळ्यात महत्वाचं समोरून येणार पाचोरा मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये 3 दावेदार महत्वाचे मानले जातात. इथले प्रस्थापित आमदार जे आहेत किशोर पाटील हे महत्वाचे आमदार. त्यानंतर वैशालीताई सूर्यवंशी हे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे सेनेकडून या उभ्या राहणार आहेत, त्या निवडून येऊ शकतात असं काहींचं म्हणणं आहे. त्यानंतर या ठिकाणचे दिलीप वाघ जे पूर्व आमदार राहिलेले आहेत ते देखील रिंगणार असणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे अमोल शिंदे हे देखील रिंगणार असणार आहेत. यापैकी नेमकं कोण निवडून येतं हे तर येणारा काळच ठरवेल. बघत रहा मुंबई तक.